वरती बसले त्या गल्लीतून मस्त आणि बाहेर कुठेतरी वडापाव खाऊया मस्त आहे की पण पाऊस आहे ह्याच्यात कुठेतरी असं झोप येण्यासारखं वाटतं 2 तासच झोपलोय. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आता मी गाडी पुण्यामध्ये मी एक्झॅक्टली आता वाजले 12 वाजले आणि मी आता भरून आणली आहे गाडी. तुम्ही 5च्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, 5चा ब्लॉग बघितलं नसेल तर 5चा ब्लॉग हा तुम्हाला कळेल. आता ती रोडलाच आता मी इथून निघतो आहे. माणसं पण आहे माझ्याबरोबर, तर भेटू पुढे. वरती बसले. मी आता पुणे सातारा रोडला होतो. आता इथून लेफ्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आता इथून लोणावळा 47-50 काहीतरी किलोमीटर असेल. हा तो इथून हायवे चालू झाला एक्सप्रेसवे. 1-1.5 तासात पोहोचू आम्ही. एक्सप्रेसवरच चढलो नाही तर कॅमेरा समोरच. लोणावळा सिटी लागेलच आणि तो सर्व वरती गेला तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे. हा जुना रोड आहे. आपण जाऊ शकतो मुंबईला डायरेक्ट. आता इथून 1.8 किलोमीटरला लेफ्ट आहे. इथेच आतमध्ये कुठेतरी आहे आणि इथे पण भरायची आहे. मग भरून मग निघूया मुंबईला खाली करायची आहे तारदेवलाच. तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल मी इथपर्यंत कसं आलो ते. त्या गल्लीतून मस्त एक व्ह्यू भारी होता, हिरवगार आहे एकदम. आता इथे पार्किंग बंगला आहे. इथे काम झालं, पेंटिंगचं हे सगळे कामं करतात ते लोक. हे बघ सामान भरतात ते सायकल विकल या बंगल्यामध्ये. आणि इथं बघ आता लोणावळा सिटीच्या आतमध्ये एक्झॅक्टली. आणि आता इथून भरून मग डायरेक्ट आता मुंबई तारदेवला आणि तिथून मग खाली करायचे. आता वाजले 1:20 झाले, 1:20
आता इथून 10-15 मिनिटात निघू आणि मग बघू जेवायला थांबवाय नाही तर मग सलग चालत जाऊ. चालत नाही म्हणजे गाडी चालवत जाऊ आणि भेटू मग. आता बघू पुढे काय. जस्ट आता निघालो मुंबईसाठी. आता वाजले 2 वाजत आले. आता इथून पटापट जाऊया कुठे आणि बाहेर कुठेतरी वडापाव खाऊया मस्त आहे की. इथे तर काहीच दिसत नाही, व्ह्यू मस्त आहे आजूबाजूला. आता लोणावळा सिटीमध्ये बाहेर पडेल, लेफ्ट मारेल, मग आपला मुंबई एक्सप्रेसवे. पण पुढे येतो एकदम. आता आपण खंडाळा घाट, जुना घाट चढून खाली उतरेल. खड्डा बघा केवढा आहे. खूप मोठे खड्डे आहे, खूप मोठे. आणि लोणावळा स्टेशन या साईडला, राईट साईडला. इथून राईट मारला ना तर लोणावळा स्टेशन येतं. इथे आता आपल्याला इकडे हायवेसाठी लेफ्ट मारायचा आहे. आणि पावसाचा मौसम झालाय पूर्ण पाऊस. मगाशी टेम पडत होता, आता मेन पाऊस येणाऱ्या वरती ढग बघू शकता तुम्ही केवढे आले. भरपूर पाऊस येणार आहे बहुतेक. इथेच कुठेतरी थांबूया मस्त की गरम गरम वडापाव खाव्या, मजा येईल. पाऊस चालू झालाय, मजबूत पाऊस आहे. आणि व्ह्यू पण बघू शकता, काय भारी व्ह्यू झालाय आजूबाजूला. पुढे तर अजून खंडाळा घाटामध्ये मजबूत हे असणार व्ह्यू आणि धुक्क पण असेल बहुतेक. समोरचा व्ह्यू बघू शकता. आता पुढे एक मस्त व्ह्यू येईल बघा तुम्ही. हे बघा धुक्क चालू झालं. धुक्क आहे खंडाळा घाटामध्ये. हा मेन टॉप हिलला आलो आता. हे बघा धुक्क बघा. आणि इथे आतमध्ये भरपूर खाई आहे पण काहीच नाही बघा ना, काहीच दिसत नाही. बघा काहीच दिसत नाही. समोर व्ह्यू पण बघू शकता किती भारी आहे. झूम पुढे दाखवतोय बघा, समोर बघा. किती पब्लिक आहे बघा. कोण पिकनिक मनवायला, कोण इकडे तिकडे. काय भारी दिसतंय ना. या व्ह्यू साठी नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्की करा. आपली फॅमिली मोठी झाली पाहिजे पटापट.
ओसरत आहे आणि इकडे पब्लिक बघा कसं उभा आहे. संपले व्ह्यू. आता इथून पुढे आता हायवेज लागेल. आता खाली उतरलं का हा रोड सरळ खाली उतरतो आणि खाली उतरला का मग मुंबई पुणे एक्सप्रेसवे लागेल. बघा हा एक्सप्रेसवे लागला आता. इथून मुंबई पुणे एक्सप्रेसवे. इथून सरळ फक्त पनवेलला आपल्याला लेप मारावं लागेल ब्रिजच्या खालून. मग अटल सेतू ब्रिजवरून जाऊ शकतो. नाही तर मग सरळ गेलो तर वाशीवरून जावं लागेल. हे बघा तो डोंगर बघा काय भारी वाटतं. तर भेटू पुढे. इंटरेस्टिंग असेल तिथे. मुंबई 80, ठाणे 79. मुंबई एक्सप्रेसवेला लेप मारायचा आता. इथून अटल सेतू ब्रिज, इथून लेफ्ट पनवेलला आणि सरळ पण जाऊ शकतो. पण सरळ वाशी नावासेवा त्या साईडला जातो सरळ. आपल्याला त्या साईडला तर नाही जायचं आहे. इथून लेफ्ट मग हा सरळ. तुम्हाला माहितीच असेल आधीचे ब्लॉग बघा बघितलं नसेल तर. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला ते. पोचलो मी अटल सेतू ब्रिजवर. हा बघा ब्रिज तो तसा गेला सरळ. इथून 40 किलोमीटर दाखवत आहे. आणि पाणी बघा एवढं वाढलं. इथे बघा झोप येते. म्हणजे एवढी नाही येते जसं बोलायला पाहिजे तसं. पण थोडी असं झोप येण्यासारखं वाटतंय. कारण 2 तासच झोपलो आहे मी. 2-3 तास. त्याच्यावरती झोपत नाही अजूनपर्यंत. काल 5च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की मी काल रात्री विसर्जन एरियामधला गणपतीचं विसर्जन होतं. विसर्जन करून आलो.
एक राईड पण होईल. आता भेटू पुढे तिकडे. आता अटल सेतू ब्रिज उतरला की मग रोडवरून भायखळ्यावरून ताडदेव मग खाली गेली का मग घरी जायचं. घरी जाऊन झोपू मस्त आहे की. मी आता महालक्ष्मीच्या पुढे रेसकोर्सला आलो आहे. हे तुम्ही रोजचाच बाईकला असेल, हर ब्लॉगमध्ये बाईकला असेल. बाईकला एक जण कसा आला हे असं असतं. ऊन पडलं इथे आणि बाहेर पाऊस पडतोय लोणावळ्यामध्ये. इथे ताडदेवला खाली करायचं, खाली करून भेटूया मग. तुम्हाला हा पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी करूया आणि सपोर्ट दाखवा. बाय.